गाइज गुड मॉर्निंग. सो दिस इज दी नेक्स्ट डे, म्हणजेच 29th ऑफ फेब्रुवारी. खूप ऊन आहे. तर आज आमचा प्लॅन आहे जिम कॉर्बेटला जाण्याचा. आज आम्ही जिम कॉर्बेटला जंगल सफारीसाठी जातोय आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत 8:30. हा माझ्या रूमचा ब्युटिफुल व्ह्यू. आणि आता आम्ही इकडून चेकआउट करतोय आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही जंगल सफारीसाठी जिम कॉर्बेटला निघतो. खूप ऊन आहे बाबा. तर बघूया आजचा दिवस कसा स्पेंड होतोय आणि आज आम्ही काय काय करतोय ते. आय कीप यू अपडेटेड. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही इथून नैनितालवरून आम्ही निघतोय. आता आमची 3 आवर्सची जर्नी स्टार्ट होणार आहे ह्याच्यासाठी, जिम कॉर्बेटसाठी. आरामात जिम कॉर्बेटसाठी आम्ही इथून निघतोय. तर बघू. जिम कॉर्बेटला जायला निघण्याआधी आमच्या इकडचे काही 1-2 पॉईंट्स बाकी होते, सो आम्ही ते कवर करतोय. त्यातलाच एक पॉईंट आहे सुसाईड पॉईंट. सुसाईड करायला चाललो आम्ही आता. थंडी वाजते रे, का उतरलो. शिट. ऊन नाही आहे ना इकडे, त्यामुळे पाठी ऊन होतं. बघतायत का सगळे? व्हिडिओ आहे, फोटो समज. हॅलो. आम्ही आता पोहोचलो इकडे जिम कॉर्बेटला. आता आमची इकडे जीप आली आहे. 2 जीप्स आहेत आय गेस ना. 2 ग्रुप्स केलेत आणि आता आम्ही तिकडे जाणार आहे. आय गेस आम्ही 4 वाजेपर्यंत आमचं तिकडे सफारी असणार आहे ना. हा, तर बघूया आम्हाला वाघ शेर काय दिसतंय का. काय दिसतंय बघूया. पण सगळे बोलता हरिण दिसतं म्हणून. बघूया तेवढं तरी आहे का नशिबात. आणि इकडे आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं, कीज घेतले आणि आम्ही आता निघतोय. तर आजचा प्लॅन फक्त जंगल सफारीचा आहे, बाकी काहीच नाहीये. पर्यंत आपण आय गेस जंगल सफारी करणार आणि लंचचा काय सिनेरियो. म्हणजे आपला पूर्ण दिवस मध्ये आज फक्त हा एकच प्लॅन आहे आणि हॉटेल पण छान आहे. तर बघूया कसा जातो इकडचा आजचा दिवस आणि रात्र. उद्या सकाळी तर आम्हाला निघायचं आहे. रूम मस्त आहेत आई ना, स्पेशियस रूम आहेत. चलो. गणपती बाप्पा मोरया. गाड़ी के अंदर स्मोकिंग अलाउड नहीं है। दूसरा ये है, आपको किसी भी हालत में गाड़ी से बाहर नहीं उतरना है पूरे फॉरेस्ट में। यहाँ पर एक रेस्ट हाउस है, सो हम वहाँ पे 5 to 10 मिनट का ब्रेक ले सकते हैं। बाकी आपको कहीं पे उतरना अलाउ नहीं होगा। नेक्स्ट ये है, अगर आपको कोई भी वाइल्ड एनिमल दिखता है तो आपको शाउटिंग नहीं करनी है, आपको शांति से गाड़ी के अंदर बैठे रहना है। अगर आप ऐसा नहीं करेंगे जिससे एनिमल डिस्टर्ब होकर डेंस में जा सकता है,
सो जिसकी वजह से आप उसे देख नहीं पाएंगे। नेक्स्ट ये है, अगर आप अपने साथ कोई भी खाने पीने की थिंग्स लेके आए हुए, तो उसका रैपर आप गाड़ी से बाहर नहीं फेंकेंगे, उसे आप गाड़ी के अंदर रखेंगे या कैरी बैग में रख सकते हैं। ओके। बाकी आप लेफ्ट एंड राइट वॉच करते हुए चलेंगे। अगर कोई भी एनिमल आपको दिखता है तो आप उसके बारे में क्वेरी कर सकते हैं, पूछ सकते हैं। आपका जो सेल फोन है, वॉलेट है, उसकी जिम्मेदारी आपकी खुद की रहेगी, तो आप किनारे की साइड में उसे रखने से बचें। बाकी गाड़ी के अंदर रखेंगे ताकि सेफ रहेगा, क्योंकि यहाँ पे नेटवर्क की प्रॉब्लम है। अगर बाई चांस आपका सेल फोन कहीं खो जाता है तो मिलना पॉसिबल नहीं हो पाएगा। तर आता आमचं 50% जंगल सफारी करून झालंय आणि आम्हाला आतापर्यंत फक्त हरिणच दिसले. आणि आणि अजून कोणती गाय होती ग? नीलगाय. नीलगाय. नीलगाय दिसली आणि फक्त हरिण दिसले, ते पण खूप आहे, कारण की इकडे या जंगलमध्ये हरिणची जी संख्या आहे ती खूप जास्त आहे. त्यामुळे आम्हाला सतत तेच दिसले आणि आम्हाला व्हाईट कासव सुद्धा दिसले, जे की तिकडे तलावाच्या किनाऱ्याला होते आणि तिथेच त्याच तलावाला तिकडे हरिण पाणी पित होते. इकडे यांनी मॅनमेड असे तलाव बनवलेत ॲनिमल्सला पाणी पिण्यासाठी, आणि काही नॅचरल पण आहेत. आणि या जंगलमध्ये ना येताना गेटवरती तुम्हाला तुमचं ओळखपत्र ID दाखवावं लागतं आणि पूर्ण डिटेल्स ते लोक आपल्याकडून घेतात. बिकॉज इकडे ना या जंगलमध्ये खूप किमती असे झाड वगैरे पण आहेत, जे लोक तोडून घेऊन जाऊ शकतात आणि तिकडे साग वगैरे आणि ते त्याचं गैरवापर करू शकतात. त्यामुळे इकडे खूप टफ चेकिंग वगैरे सगळं आहे.